श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे, ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. स्वामी समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया. भक्तांनो, तुटलेल्या मनाने त्या परमेश्वराचे एका. तो फक्त डॉक्टरच नाही तर दुरुस्त करणारे वडील सुद्धा आहेत, जे आपले अश्रू पुसतात. देवाचे वचन केवळ ऐकण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठीच नाही, तर प्रत्येक कृतीसह ते श्वास घेणे, जगणे आणि अनुकरण करण्यासाठी आहे. मित्रांनो, देवाशिवाय कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. लोकांवर प्रेम करा, पण तुमचा पूर्ण विश्वास फक्त देवावर ठेवा. आपल्या आजूबाजूला अशी खूप माणसं आपल्याला भेटत असतात. किती माणसं छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा विनाकारण आपल्याला भांडत असतात आणि त्यांच्यामुळेच कधी कधी आपला चांगला मूड खराब होऊन जातो. मित्रांनो, आपले नातेसंबंध खराब होण्याचं हे महत्त्वाचं कारण म्हणजे आपली होणारी चिडचिड. पण मित्रांनो, यापुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. कितीही मोठी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तरी आपण त्याचा रागराग करायचा नाही. चिडचिड तर अजिबात करायची नाही. काहीही झालं तरी मोठ्यानं बोलायचं नाही. यापुढे माझ्या आयुष्यात ज्या काही घटना घडणार आहेत त्या अगदी शांततेमध्ये आणि संयम ठेवून मी हाताळणार आहे. एखादा व्यक्ती जर माझी चूक नसताना माझ्यावर चिडला, माझ्यावर रागावला, तर मी मात्र अगदी शांत राहीन, कारण चिडचिड करून त्यावर कोणताच उपाय मला मिळणार नाही. मित्रांनो, आपल्या मनाच्या शांतीशिवाय इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही. या सगळ्या गोष्टी कशासाठी करायच्या आहेत, तर आपल्याला आनंदी, उत्साही हे आयुष्य जगायचं आहे म्हणून. म्हणूनच यापुढे जिथे जिथे मला बोलण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी मी डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवेन, म्हणजेच शांत डोकं आणि बोलण्यात गोडवा ठेवणार आहे, असंच मनाशी ठरवायचं. आणि मित्रांनो, याच पद्धतीने आयुष्याचा प्रवास करत राहायचा आणि यामुळेच नक्कीच आपल्या मनाला शांती मिळेल. मित्रांनो, किंमत ही त्याला म्हणतात, तुमच्या खिशात 1 रुपया आहे आणि तुमचं 1000 रुपयांचं काम होतंय, नाही तर खिशात 1000 रुपये आहेत आणि तुमचं रुपयाचंही काम मार्गी लागत नाही. तर मित्रांनो, काय फायदा आहे ते पैसे कमावून? पोटा पाण्यापुरता स्वार्थ जरूर असावा, पण कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही माणसानं स्वार्थी नसावं. कुणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका. कधीतरी वेळ साथ देईल, पण आपले कर्म कधीच साथ देणार नाहीत. मित्रांनो, जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटत असतात. त्यातील काहींना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून आपण सांभाळून राहायचं असतं. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा त्या ठिकाणी निशब्द होऊन आपण पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला काहीच वेळ लागत नाही. मित्रांनो, देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, कारण दुःख तर इथे सगळेच जण देतात. लबाडी करून मिळवलेला विजय हा बेचव पदार्थासारखा असतो. तो तुमची भूक तर भागवतो, पण तुम्हाला चांगल्या चवीचा आनंद मात्र कधीच देऊ शकत नाही. मित्रांनो, पाण्याचा बांध तुटला आणि वाणीची मर्यादा सुटली की सर्वनाश व्हायला
काहीच वेळ लागत नाही. आयुष्यात त्या लोकांची वाट कधीच बघू नका जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात. मित्रांनो, कुत्रा कितीही धष्टपुष्ट झाला तरी त्याचा वाघ होत नाही आणि वाघ कितीही हडकुडा झाला तरी त्याची दहशत आणि त्याचा दरारा कधीच कमी होत नाही. कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्या गोष्टीची काहीच किंमत वाटत नाही. मित्रांनो, एक दिवस गुलाब देणं म्हणजे हे प्रेम नाही, तर आयुष्यभर त्याच व्यक्तीला फुलासारखं जपणं यालाच खरं प्रेम म्हणतात. जिवलग खूप कमी लोकांना मिळत असतात. दुराव्यांनाच नात्यांची खरी किंमत कळत असते. मित्रांनो, एक सरळ चालणारी रेल्वे सुद्धा गरजेनुसार वेळेनुसार आपली पटरी बदलत असते. आपण तर माणसं आहोत, त्यामुळे आयुष्यात आलेली चांगली माणसं सुद्धा गरजेनुसार वेळेनुसारही बदलली तर फार वाईट वाटून घ्यायचं नसतं. मित्रांनो, दगडाचं काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावरच दगड ठेवून जगायला शिका. आनंद हा कधीही आपोआप मिळत नसतो, तो आनंद आपल्या कर्मातूनच येत असतो. म्हणूनच आयुष्यात कर्माला खूप किंमत द्या. मित्रांनो, स्वतःची मार्केटिंग ही स्वतःच करायची नसते, कारण दुसऱ्याच्या तोंडूनच तिला जास्त शोभा येत असते. मोबाईलमध्ये आणि माणसांमध्ये एक साम्य आहे. ते नवीन असतात तेव्हाच किंमत असते, जुने झाले की किंमत कमी होते. कुणाची जास्त सवय करून घ्यायची नाही, कारण रोज त्यांना आपल्यासाठी वेळ असेलच असं नसतं. मित्रांनो, कुणाकडून वेळ भेटावा अशी अपेक्षा करू नका. ज्याला खरंच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वतःहून देत असतो. आई ही सगळ्यांची जागा घेऊ शकते, पण तिची जागा मात्र कोणीच घेऊ शकत नाही. मित्रांनो, मनात पाप आहे, जिभेवर साखर आहे आणि हा धंदा आज प्रत्येक जण करत आहे. देवाशिवाय कोणीही आपलं नाही आणि आपण देवाला सोडून सगळ्यांच्याच मागे लागलो आहोत. देवा, आमचे वय वाढवू नकोस, हेही आम्हाला चालेल. आम्ही थोडे कमी जगू, पण आता कोणाच्याही मोहात आम्हाला पाडू नकोस. पूर्वी मी हुशार होते म्हणूनच जग बदलायला निघाले होते. आज मी समजूतदार आहे म्हणूनच मी जगाला नाही तर स्वतःलाच बदलत आहे. मित्रांनो, प्रयत्न करणे सोडू नका, कारण समोरची व्यक्ती तुम्ही सोडलेल्या संधीचा फायदा घ्यायला तयार आहे. मित्रांनो, ज्याला तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही त्याच्या समोर गप्प बसणंच फार चांगलं आहे. मी आयुष्यभर इतकंच लिहू शकले की माझे खूप मजबूत संबंध होते, पण खूप कमकुवत लोकांसोबत होते. मित्रांनो, आयुष्यात जर कोणी आडवणारं ओरडणारं असेल तर त्याला उपकार समजा, कारण ज्या बागेत बागायतदार नसतात ते लवकर नष्ट होतात. काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते की ते दुसऱ्यांचा आनंदही लगेचच खाऊन टाकतात. मित्रांनो, अशा व्यक्तीला कधीच विसरू नका. जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा दुनिया बहाणे बनवत होती, पण ती एकच व्यक्ती तुमच्या सोबत होती. आता माझी त्या व्यक्तींनाही सोडून जायची जिद्द आहे. हे परमेश्वरा, माझ्या आयुष्यात पुन्हा त्यांना आणू नकोस. काही मजबूत असलेली नाती अत्यंत शांतपणे तुटून जातात. बोलणे तर दूरची गोष्ट आहे. ज्यांनी माझ्या विश्वासाला तडा दिला ते बघायलाही तळमळतील. मित्रांनो, आयुष्यात बाहेरून कितीही मोठा डोंगर तुटत असला तरी माणूस मात्र आतून खंबीर असला पाहिजे. देवदूत नाही तर माणूस म्हणून लोकांकडून आशा ठेवा. वाटेत भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारल्यास
तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत. जे तुझे आहे ते कधीच जाणार नाही आणि जे गेले ते कधीच तुझे नव्हते. मित्रांनो, परिस्थिती कोणतीही असो, तक्रार करण्यापेक्षा आभार मानणं केव्हाही चांगलंच असतं. मला यासाठी जिंकायचं आहे कारण काहींना वाटतं की मी हारू शकते. मित्रांनो, आशा अर्ध जीवन आहे आणि निराशा अर्धा मृत्यू आहे. आम्ही 50 लोकांना 2 हातांनी मारू शकत नाही, पण 2 हात जोडून आपण करोडो लोकांची मने एकाच वेळी जिंकू शकतो. मित्रांनो, प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण या जगातील माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीत. संपत्ती ही वारशाने मिळू शकते, पण ओळख मात्र स्वतःच निर्माण करावी लागते. हे परमेश्वरा, माझ्या सर्व गोष्टीत तूच माझा स्वामी आहेस आणि हे ठरलेलं आहे. मग खरं खोटं कशाला? मित्रांनो, जेव्हा तिसरी व्यक्ती 2 लोकांमधील समस्या सोडवू लागते, तेव्हा नात्यामधील संबंध क्षीण होऊ लागतात. माणूस कधीही अशी लढाई तो जिंकू शकत नाही ज्यामध्ये शत्रू स्वतःचाच असतो. किती विचित्र आहोत आपण. सर्वजण आनंदी राहण्यासाठी त्रास करून घेत आहोत. सहन न करणारा मित्र कोणता आणि समजून न घेणारे नाते कोणते? मित्रांनो, मुद्दा हा नाही की तुम्ही काळजी का करत नाही, तर मुद्दा हा आहे की आम्हाला आशाच का आहे. आयुष्य थोडं लांबलं तर मुलं सुद्धा चांगला धडा शिकवतात. मित्रांनो, कुणाच्या तरी विचारात राहणं आत्ता सोडून दिलंय. आता आपण लोकांवर नाही तर स्वतःवर प्रेम करतो. मित्रांनो, कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने जुळत नसते, कारण तुम्हाला कधी, कुठे, केव्हा भेटवायचं आणि कधी वेगळं करायचं हे फक्त तो परमेश्वर ठरवत असतो. मित्रांनो, चढ उतारानंतरही जर कोणी तुमची साथ सोडत नसेल तर त्या व्यक्तीचे तुम्ही नेहमीच कौतुक केलं पाहिजे. काट्यांवर चालणारा माणूस लवकर आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचतो, हे त्रिवार सत्य आहे. मित्रांनो, अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला ना त्याच्या चुका दिसतात ना दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी दिसतात. जेव्हा तुम्ही प्रेमामध्ये एका व्यक्तीपासून धोका खाल, तेव्हा तुम्ही देखील पैशांवर प्रेम करायला लागाल. मित्रांनो, माझी आताची जी परिस्थिती आहे ती एक ना एक दिवस नक्की सुधारणार आहे, पण तोपर्यंत काही लोक माझ्या नजरेतून उतरणार आहेत. अपमान करणं हे स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे संस्कारातच असावं लागतं. जे दाखवू शकत नाहीत ते दुःख कसलं, आणि जे आपलं दुःख समजू शकत नाहीत ते साथीदार कसले. मित्रांनो, दुःख काय असतं हे त्यांनाच विचारा, जे त्यांच्या आनंदासाठी स्वतःहून दूर झाले आहेत. सर्वांनी माझी साथ फक्त तिथपर्यंतच निभावली जिथपर्यंत त्यांचा स्वार्थ होता. मित्रांनो, माझा प्रत्येक दिवस दुःखात जातो, पण मी सर्वांशी हसून बोलतो. सांगण्यासारखं तर खूप काही आहे, पण आता कोणाला सांगायचं मन करत नाही, कारण परमेश्वराला सोडलं तर सगळ्यांनी माझा विश्वास तोडला आहे. मित्रांनो, जी लोक सर्वांना साथ देत असतात तीच लोक आयुष्यामध्ये नेहमीच एकटी पडतात. तलवारीने झालेले वार एक वेळ मिटून जातील, पण शब्दांनी झालेले वार कधीच मिटत नाहीत. मित्रांनो, हे जीवन आहे. एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं आहे. शेवटी टेबलावर आपला फोटो आणि आपली खुर्ची ही रिकामीच असणार आहे. त्यामुळे माणसाने चालू वेळेवर कधीच घमंड करू नये, कारण वेळ ही
कधीही बदलू शकते. मित्रांनो, आता त्यांच्याशीच बोला ज्यांना तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे. जे लोक आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, एक दिवस त्यांचेच विचार त्यांचे दुश्मन होऊन जातात. तुम्हाला गमवायची भीती कायम मनात असायची, पण जाता जाता तुम्ही त्या भीतीलाच घेऊन गेलात. मित्रांनो, आयुष्यात कधी कधी सगळे एकत्रच विखुरले जातात. नाती, स्वप्ने आणि काही आपली माणसं. मित्रांनो, शेवटी फक्त तुम्हीच तुमच्या पाठीशी उभे राहाल, बाकी कुणीही नाही. त्यामुळे मित्रांनो, स्वतःला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.